जय शिवराय शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये एवढी जबरदस्त गरमी आहे। आपण आपल्या निवाऱ्यासाठी कोणाला सांगू शकतो, बोलू शकतो, पण हे जे मूक प्राणी आहे ना, हे कोणाला सांगू शकत नाही किंवा बोलू शकत नाही। तर आपले मेंढपाळ बांधव रस्त्याने जात होते, तर आपल्या फार्मवर आणि आपल्या शेतामध्ये या सागेच्या बागेमध्ये गवत होतं, तर त्यांना आणलं आपण आपल्या या फार्मवर। जवळजवळ त्यांच्याजवळ 700 ते 800 मेंढ्या आता, आणि 700-800 मेंढींचं ते संगोपन एकदम पारंपरिक पद्धतीने करतायत। आपण एखादा बंदिस्त फार्म चालू केला तर त्यावेळेस आपल्याला त्या फार्मवर 1-2 ॲनिमल सांभाळणं सुद्धा मुश्किल होऊन गेलेलं असतं। तर विचार करा मित्रांनो, कसं असेल त्यांचं चारा नियोजन, कसं असेल त्यांचं पाणी नियोजन, कसा त्यांचा निवारा असेल, कसा त्यांचा खुराक असेल, किंवा कसं ते मॅनेजमेंट करत असतील। आणि एकंदरीत सांगायचं झालं तर धनगरी जे जीवन आहे मित्रांनो, जे धनगर बांधवांचं जे जीवन आहे, जे मेंढपाळ बांधवांचं एकदम खतरनाक आणि एकदम मुश्किल, खूप हालाकीचं जीवन असतं। आज एकाच्या शेतात, उद्या दुसऱ्याच्या शेतात, उद्या तिसऱ्याच्या गावात, उद्या चौथ्याच्या गावात, म्हणजे असं कंटिन्युअसली ते एका गावाहून दुसऱ्या गावी, दुसऱ्या गावाहून तिसऱ्या गावी स्थलांतर करत असतात। फक्त कशासाठी? तर त्या प्राण्यांच्या पोटासाठी मित्रांनो। तर विचार करा तुम्ही, एवढ्या उन्हाच्या गरमीमध्ये तरीसुद्धा त्यांनी मेंढ्यांची सर उतरू दिलेली नाही, इतक्या टॉप क्वालिटीमध्ये त्यांनी मेंढ्या ठेवलेल्या आहे। तर मनामध्ये अशी इच्छा झालेली की चला यांचा एक व्हिडिओ बनवू आपण मस्त। आपल्या फार्मवरच आलेले होते, तर मला त्यांच्या मेंढीची क्वालिटी आवडली, खूप जबरदस्त क्वालिटी होती। तर त्यांना विचारू त्यांचा एकंदरीत प्रवास हा कसा होता, किंवा त्यांचं नियोजन कसं असतं, किंवा त्यांचं डेली रुटीन कसं असतं, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ मित्रांनो। तर चला त्यांच्याशी डायरेक्ट मुलाखतीला सुरुवात करू। भाऊ, सगळ्यात अगोदर तुमचं नाव सांगा बरं। नारायण आयनार धोंडरा माइंदर। बरं, गाव कुठलं तुमचं? नांदगाव। नांदगाव। किती मेंढ्या आपल्या या? मेंढ्या आहे 400। 400 मेंढ्या आहे। बरं, या तुमच्या एकट्याच्या क्या अजून कोणी आहे जोडी? 4 जणांचे आमच्या। तुम्ही 4 जण आहे का? बरं, आणि तिकडे गावाकडे का नाही थांबले मग? इकडे कसं? पावसाळा नाही आमच्याकडे। पावसाळा नाही भाऊ? हां, म्हणजे मेंढींना चारा नाही तुमच्या? चारा नाही, पाणी नाही। ओके, म्हणजे मेंढींच्या निवाऱ्यासाठी किंवा चाऱ्यासाठी तुम्ही आले ना? चाऱ्यासाठी इकडे येले आम्ही। बरं। या आपल्या कोणत्या जातीच्या मेंढ्या आहे? या गावरान आहे। गावरान आहे का? काय गावरान, काय काठवड आहे। बरं, जसं आता शेळी वर्षातनं 2 वेळेस पिल्ले जन्माला देते, तसं हे आपण देता का? या पण 12 महिन्यातून 2 वेळा जन्मतात। हा. 6 महिन्यात एक दार जन्मतात। पिल्लं किती देतात त्या जन्माला घालते तर? एक देते, काही 2 देते। हां, बरं। आणि तुमचा परिवार मग? परिवार इथंच आमच्या सोबतच सगळा। सोबतच का? सोबतच। हां, मग मुलाबाळांचं शिक्षणाचं कसं करता तुम्ही? काय जात्या फक्त 10वी 5वी सुरू झालं की तेवढंच। हो का? त्याच्यानंतर चारायला लागून जाता। हां, मग तुम्हाला असं, मुलगा लगेच मेंढ्या चारायला आणला। अच्छा, बघा मित्रांनो, हा मुलगा आहे मेंढ्या चारायला। तुम्हाला असं वाटत नाही का की त्यांना आपण शाळा शिकू द्यावी, नोकरी लागावं असं? काय आम्हाला सवलतच नाही जास्त। अच्छा।